नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आजी आज काय बनवतीये? आज मी कापण्या बनवते गव्हाच्या पिठापासून. कोणाला कापणार आहेस तू? कोणाला कापणार नाहीये, गव्हाच्या पिठापासून छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत कापण्या करून दाखवणार आहे. तर ह्या कापण्या फक्त आषाढ महिन्यातच करतात. धपाटे आणि कापण्या हे पारंपरिक पदार्थ आहे. हे फक्त ह्या आषाढ महिन्यातच केले जातात. तर आता कापण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्याला 1 वाटी गूळ घेतलाय, अर्धी वाटी बेसन पीठ आहे, खसखस आहे, बडीशेपची पूड आहे आणि इथं सुंठ पावडर आहे आणि मोहन टाकण्यासाठी तर 2 चमचे मी तेल गरम केलेलं आहे. चल आता कापण्या करायला घेऊया. आजी तू कर, मी जाते. ठीक. चला इथं एक कुंडा घेतलेला आहे. कुंड्यामध्ये हा गूळ टाकणार. कोण गॅसवर गरम करतं गूळ विरघळेपर्यंत, पण मी फक्त गरम पाणी टाकणार आहे ह्याच्यात. गूळ बुडेल एवढा. हे मी गरम पाणी करून घेतलं आहे. तर 5 मिनटं आपण असंच ठेवू. ह्याचा छान गूळ विरघळेल. हा बघा इथं छान गूळ विरघळून झालेला आहे, पूर्ण विरघळलेला आहे. आपण फक्त गरम पाण्यात टाकला होता. तर आता हे पाणी आपण गाळून घेणार आहे, कारण गुळामध्ये खर वगैरे असते किंवा काय केर असतो ते गाळण्यामुळे निघून जातो. आता हे आपण सगळा पाक गाळून घेतलेला आहे. आता पीठ कसं मळायचं ते दाखवते. आता इथं घेतलं आहे मी 2 वाट्या सांगितलं. आता गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. घातलं चालतं, नाही घातलं तरी चालतं. शक्य घालावं. हे चांगले असे मऊ खुसखुशीत होते डाळीच्या पिठामुळं. मी ही बडीशेप घेतली आहे. बडीशेपमुळं खूप छान लागतं. ही सुंठ घेतली आहे मी आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. ह्याच्यात आपण आता कडकडीत मोहन घालणार आहे, म्हणजे आपली कापणी छान खुसखुशीत आणि मऊसूद होते. मी तर 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. तर हे पिठामध्ये घालायचं आहे. हे आपण जे तेल टाकलं ते कोमट असतानाच आपण मळायला घेऊ. ह्या पद्धतीने केलं की आपली अजिबात कापणी बिघडत नाही, एकदम छान होती. आता हे मोहन आपलं सगळं लागलं की नाही असं छान असं करून बघायचं आपला गोळा होतो का. म्हणजे हे मोहन आपल्या सगळ्या पिठाला लागलं आहे. तर आपण जे पाणी केलं होतं त्या पाण्यामध्ये आता हे आपण मळून घेणार आहे. चला आता हे मोहन सगळ्या पिठाला लागलेलं आहे. आपण आता पीठ मळून घेऊ आपण. तर मळताना घाई करायची नाही आहे. कमी कमी हळूहळू पाणी टाकत जायचं, म्हणजे पीठ छान होतं आपलं. आणि ह्याचं पीठ नेहमी असं घट्ट मळायचं, म्हणजे आपली कापणी छान होतात. चला एकदा आता आपण गुळाचा पाक करून त्याच्यात ते पीठ मळलं. ते हे पीठ मळून झालेलं आहे. कसं मळायचं, एवढं घट्ट मळायचं, जास्त सैल करायचं नाही, म्हणजे कापणी छान होते आपली. हे पीठ बघा कसं मळलं आहे, म्हणजे पोळपाटाला लाटताना चिकटत नाही. हे आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. त्याला 10 मिनटं आपण मुरवत ठेवणार आहे. तोपर्यंत तेल गरम करू. कापण्यांचं पीठ आपण 10 मिनटं मुरवत ठेवलं होतं. आता हे 10 मिनटं झालीत. बघा पीठ आहे तसंच आहे, लूज नाही झालं, घट्ट पण नाही आहे. त्याची आपण कापणी करून लाटून घेऊया. गोळा असा एकसारखा करायचा. साईडने चिरा पडल्या तरी काय होत नाही आहे. आपलं पीठ चांगलं झालेलं आहे. ते आपण नंतर काढून घेतो कढईचं. तर हे लाटायला घेऊ आपण. बघा अजिबात चिटकत नाही आहे. आपण ह्याला काहीच लावलेलं नाही आहे. त्याच्यावर आपण आता थोडी खसखस टाकणार आहे. आपण मळताना नाही टाकली, ह्या पद्धतीने टाकणार आहे. आता दुसऱ्या बाजूनी पण आपण खसखस टाकून घेणार आहे. मळताना टाकले तरी चालते, पण ह्या पद्धतीने टाकले की दोन्ही बाजूनी छान लागते खसखस. अशा पद्धतीने केले की खसखसची चव आणि कापणी छान लागते. चला इथं ही पोळी लाटून झाली. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही आहे. आणि आता ह्याची आपण कापणी पाडून घेणार आहे. तर हे जर कडेचं जरी तुमचं चिरा पडले असेल तरी हे शेवटी आपण ते काढून टाकतो. तर आपण ह्याची आता कापणी पाडून ह्या पद्धतीने कापण्या करायच्या. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ. हे काही चिटकत नाही, एकावर एक टाकलं तरी. बघा किती छान पडल्या ते कापण्या. आता ह्याच पद्धतीने आपण लाटून आणि कापून घेऊ कापण्या.
सगळं एकदम करून घेऊ. हे काही चिटकत नाही आणि लागत पण नाही, असं छान होतात ते. चला, इथं आता कापण्या आपल्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि एकसारख्या झालेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी त्याला खसखस दिसते. दोन्ही बाजूनी खसखस लावलेली आहे. तर आपण आता ह्या तळून घेऊ. कापण्या नेहमी मोठ्या ह्याच्यावर किंवा लहान ह्याच्यावर नाही तळायच्या, मध्य ह्याच्यावरच तळायच्या. आपण मोठ्या केल्या तर त्या करपतात, काळपट रंग येतो आणि लहान गॅस केला तर त्यामध्ये कच्च्या राहतात. मग शक्यतो असा मध्य ह्याच्यावरच गॅस ठेवायचा आणि टाकल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं, नाही तर मग एक बाजू कच्ची एक बाजू अशी करपलेली दिसते. सारखं असं हलवत राहायचं याला, म्हणजे दोन्ही बाजूने आपली छान तळून होते आणि रंगही छान येतो याचा. छान कापणे येतं आपल्या तळून झालेले आहे. खमंग ते बडीशेप, सुंठ, गूळ ह्याचा खमंग सुवास दरवळतो आहे. असं छान ते निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर टाकायचं. बघा, एकसारखा रंग झालेला आहे. जास्त करपल्या पण नाही, कच्च्या पण नाही आहेत आपल्या. असा मध्यम आचेवर घेतल्या एकदम खुसखुशीत होतात. तर ह्या पद्धतीने आपण आता सगळ्यात तळून घेऊ. ह्या सगळ्यात तळून झाले की एकदम थंड करायच्या. हवाबंद डब्यामध्ये ह्या कापण्या ठेवायच्या. 2-3 महिने छान टिकतात. तुम्हाला जर तळलेलं खायचं नसेल तर ह्याची दशमी लाटली किंवा तूप लावून जरी ठेवल्या तरी ह्या छान राहतात. प्रवासातही न्यायला चांगल्या आहेत ह्या दशम्या. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.